सर्वभूतानि कौन्तेय प्रकृति यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि काल्पदो विसृजाम्यहम्। हे कौंतेया, कल्पाच्या आणि ती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे पुन्हा निर्माण करतो। या भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार पूर्णपणे भगवंताच्या इच्छेवर अवलंबून असतो। कल्पक्षय म्हणजे ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष इतके असते आणि त्यात एक दिवस पृथ्वीवरील इतक्या वर्षाबरोबर असतो। त्याची रात्र ही तितक्याच वर्षाची असते। त्यांच्या 4 अब्ज 32 कोटी 4 अब्ज 32 कोटी इतक्या वर्षाबरोबर असतो। त्यांची रात्र ही तितक्याच वर्षाची असते। त्यांच्या एका महिन्यात असे 30 दिवस आणि 30 रात्री असतात आणि एका वर्षात 12 महिने असतात। अशा 100 वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो तेव्हा संहार किंवा प्रलय होतो, म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती पुन्हा त्यांच्या संबद्धेत विलीन होते। नंतर पुन्हा जेव्हा भौतिक जगात निर्माण करण्याची आवश्यकता असते तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भौतिक जगत निर्माण होते। वैदिक सूत्र सांगते की बहुविविध शक्तीद्वारे केली जातात। सृष्टी जगताच्या कार्याच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात। या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीन वत या शब्दामध्ये करण्यात आला आहे। भौतिक कार्याच्या बारीक तपशिलावरही त्यांचे नियंत्रण असले तरी ते उदासीन सारखेच राहतात। या बाबतीत अन्य उच्च न्यायालयामध्येच आपल्या आसनावर बसलेल्या न्यायाधीशाचे उदाहरण देता येते। न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडत असतात। कोणाला फाशी दिली जाते, कोणाला तुरुंगवास दिला जातो, तर कोणाला अमाप संपत्ती दिली जाते, परंतु तरीही न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो। त्याला कोणाही व्यक्तीच्या लाभ आणि हानीशी मुळीच कर्तव्य नसते। त्याचप्रमाणे भगवंताच्या हस्तक्षेप सर्व क्रियांमध्ये असून देखील ते तटस्थ भूमिका निभावतात। वेदांत सूत्रामध्ये सांगण्यात आले आहे की वैषम्यग्रहणे न भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात, ते द्वंद्वातील आहेत। तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते आसक्त नसतात। जीव आपापल्या पूर्वकर्मानुसार विविध योनीमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत। हरे कृष्णा हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे।